जय शिवराय पोरांनो, कम्युनिकेशन किती महत्त्वाचं आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण कालच एक माझा स्टुडंट आहे. त्याच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी कंपनी आली होती वगैरे कॉग्निझंट कंपनी आणि त्या कंपनीने तब्बल 5 राउंड घेतले. किती 5 राउंड. पहिला राउंड होता ॲप्टिट्यूडचा. ॲप्टिट्यूड झाल्यानंतर सेकंड राउंड कम्युनिकेशन. कम्युनिकेशन पण भाई सेकंदावर होतं सेकंदावर. ओके. 40 सेकंदामध्ये एक ऑडिओ दिला जाणार. तो ऑडिओ ऐकायचा आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार. कितपत तो ऑडिओ तुमच्या डोसक्यात घुसलाय ते बघितलं जात होतं आणि तुम्ही तुमचे उच्चार कसे आहेत, कसं बोलताय, लय महत्त्वाचं आहे कम्युनिकेशन. त्या राउंडमधून तब्बल त्यानं सांगितलं 500 पोरं वगळण्यात आली. का? रिझन काय? एलिमिनेट करण्यात आली. रिझन फक्त कम्युनिकेशन स्ट्राँग नाही. कम्युनिकेशनमध्ये पोरं एलिमिनेट झाली. पोरांनो, कम्युनिकेशन लय महत्त्वाचं आहे. कुठलीही कंपनी कम्युनिकेशन बघितल्याशिवाय पुढं जात नाही. मग कम्युनिकेशन झाल्यानंतर देन टेक्निकलचा राउंड, देन तुमचा फेस टू फेस इंटरव्ह्यू, या सगळ्या गोष्टी होणार. त्यामुळं एलिमिनेट जर व्हायचं नसेल तर कम्युनिकेशनवरती फोकस दिलाच पाहिजे. कारण कॉलेज प्लेसमेंटमध्ये हे सगळे राउंड्स होत आहेत आणि याच्यातून जर तुम्ही एलिमिनेट होत असाल तर पुढला राउंड तर तुम्हाला भेटणारच नाही. त्यामुळं पोरांनो, कम्युनिकेशनवरती फोकस करा. कसं कम्युनिकेशन वाढवायचं याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे. आदियन जावा 2.0 यूट्यूब चॅनलवरती. जय शिवराय कमेंट कर भावा, लगेच लिंक तुला टीममध्ये देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.